आज आपण सायन्स 2 च्या लेसनला सुरुवात करत आहे। लेसनचं नाव क्लासिफिकेशन ऑफ प्लांट, चॅप्टर नंबर 6, क्लास 9 चा टॉपिक आहे। व्हिडिओमध्ये काय काय शिकणार आहे, इंट्रोडक्शन, आणि त्याच्यातही आपण शिकणार आहे 5 किंगडम क्लासिफिकेशन जे दिले होते रॉबर्ट विटेकरने। सुरुवातीला पहिले समजून घेऊ क्लासिफिकेशन म्हणजे काय। एखादी वस्तू सुटसुटीत जर ठेवल्या गेली, व्यवस्थित ठेवल्या गेली, ज्याला सिस्टमॅटिक अरेंजमेंट म्हणतात, त्याला म्हणतात क्लासिफिकेशन। समजण्यासाठी एक एक्झाम्पल आपण पाहिलेलं आहे की सुपर मार्केटमध्ये जेव्हा आपण जातो खरेदी करण्यासाठी, तेव्हा वेगवेगळ्या वस्तू ह्या वेगवेगळ्या सेक्शनमध्ये ठेवल्या जातात। ग्रोसरी अलग असते, ड्राय फ्रुट्स अलग दिसतात, चॉकलेट्स अलग ठेवलेले दिसतात, बरोबर आहे। म्हणजे वस्तूंची सिस्टमॅटिक अरेंजमेंट असते, त्याच्यामुळे होते काय, वस्तू शोधणे आणि खरेदी करणे सोपं होते। क्लासिफिकेशन समजत आहे का? सिस्टमॅटिक अरेंजमेंट कोणत्याही वस्तूची। मग वस्तूची करसाल तर सिस्टमॅटिक अरेंजमेंट किंवा क्लासिफिकेशन ऑफ थिंग्स झालं। पुस्तकांची सिस्टमॅटिक अरेंजमेंट केली तर क्लासिफिकेशन ऑफ बुक्स झालं। समजत आहे? येऊ पुढे। क्लासिफिकेशन मध्ये आपण सुपर मार्केटचे एक्झाम्पल पाहिलं तर ज्यूसचा सेक्शन अलग दिसतो, ड्राय फ्रूटचा सेक्शन अलग दिसतो, केक्स आणि त्याच्यानंतर पेस्ट्रीज यासाठी सेक्शन तुम्हाला अलग दिसतो। सोबत सोबत फ्रूट्स, व्हेजिटेबल साठी सेक्शन तुम्हाला अलग दिसतो। याला म्हणतात क्लासिफिकेशन। याची गरज काय पहा, आपल्या अर्थवर अंदाजे 1.5 करोड प्रजाती प्लांटच्या सापडतात। एवढा मोठा नंबर जर अभ्यासायचा असेल तर गरज आहे क्लासिफिकेशनची। हे क्लासिफिकेशन जे आपण शिकतो त्यालाच ह्या पूर्ण लेसन मध्ये आपल्याला पाहायचं आहे। अंदाजे 1.5 करोड स्पेसीज ऑफ प्लांट आपल्याला एक्झिस्ट करताना दिसतात। हाऊ डू वी स्टडी द कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ सो मेनी प्लांट्स टुगेदर। एवढ्या सगळ्या प्लांटचा अभ्यास करायचा असेल तर हा अभ्यास सोपा व्हावा म्हणून गरज पडते क्लासिफिकेशनची, म्हणजे यांची सिस्टमॅटिक अरेंजमेंट। क्लिअर? चला मग आता पाहू आपण क्लासिफिकेशन ऑफ प्लांट। बरं, ह्या टॉपिकला सुरुवात करायच्या आधी आपल्याला हे समजणं आहे की लिव्हिंग ऑर्गॅनिझमचं क्लासिफिकेशन कसं होते आणि कोणता किंगडम आपण आज ऍक्च्युअल मध्ये शिकणार आहे। आपण आपल्या आजूबाजूला खूप सारे प्लांट आणि ॲनिमल पाहतो, मग यांचंही ग्रुपिंग करणं गरजेचं होतं। रॉबर्ट विटेकरनं हे काम केलं आणि जे क्लासिफिकेशन होतं याला आपण म्हणतो क्लासिफिकेशन ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम। त्यांनी पहिले पाहिली सेल, आणि सेलच्या बेसिसवर बनवले 2 ग्रुप, एक प्रोकॅरियोटिक, एक युकॅरियोटिक। प्रोकॅरियोटिक सेल म्हणजे अशा सेल ज्यांचा न्यूक्लियस, ज्यांचं न्यूक्लिअर मेम्ब्रेन आणि अलग अलग सेल ऑर्गेनेलीज तुम्हाला प्रेझेंट तिथं दिसत नाहीत, अशा सेलला म्हणतात प्रोकॅरियोटिक सेल। याच्या उलट अशी सेल जिचा न्यूक्लिअर मेम्ब्रेन वेल डेव्हलप असते आणि अदर सेल ऑर्गेनेलीज तुम्हाला तिथं प्रेझेंट दिसतात, अशा सेलला म्हणतात युकॅरियोटिक। तर आपल्या लिव्हिंग ऑर्गॅनिझम मध्ये 2 प्रकारच्या सेल दिसतात, एक तर आहे प्रोकॅरियोटिक, एक आहे युकॅरियोटिक। ठीक, आता समोर जाऊ। प्रोकॅरियोटिक सेल मध्ये येतात युनिसेल्युलर, आणि त्याच्यात पडणाऱ्या किंगडमला नाव दिलं गेलं किंगडम मोनेरा। सगळे स्मॉल ऑर्गॅनिझम्स त्याच्यात तुम्हाला दिसतात। आता युनिसेल्युलर इथं आले, युनिसेल्युलर इथं पण येतात। इथं चेक करायचं, युनिसेल्युलर, मल्टीसेल्युलर, त्याच्या बेसिसवर बनले 2 ग्रुप। मग इथं पण युनिसेल्युलर आहे, इथं पण युनिसेल्युलर आहे, दोघांमध्ये फरक आहे। हा युनिसेल्युलर त्याची न्यूक्लिअर मेम्ब्रेन वेल डेव्हलप नाही आहे, पण हा असा एक युनिसेल्युलर आहे ज्याची न्यूक्लियस आणि न्यूक्लिअर मेम्ब्रेन प्रॉपरली डेव्हलप आहे। युनिसेल्युलर मध्ये पडतो किंगडम प्रोटिस्टा, म्हणजे सगळे प्रोटोझोअन फॅमिलीचे मेंबर, अमिबा, पॅरामेशियम एक्सेट्रा, हे सगळे युनिसेल्युलर मध्ये येतात। युकॅरियोटिक मधल्या युनिसेल्युलर मध्ये येतात। आता मल्टीसेल्युलर मध्ये 2 गोष्टी पाहतात, ऍक्च्युअली गोष्ट एकच आहे, ती पाहिल्या जाते। ते पाहायचं काय, सेल वॉल आहे की नाही। सेल वॉल नसेल त्यांना अलग ग्रुप मध्ये ठेवल्या गेलं, सेल वॉल नसणाऱ्यांना अलग ठेवल्या गेलं। सेल वॉल असणारे इथं आहेत, सेल वॉल नसणारे इथं आहेत। मग सेल वॉल मध्येही स्वतःचं अन्न स्वतः तयार करतात का, ऑटोट्रॉप्स आहेत की दुसऱ्यांवर डिपेंड करतात, तर बनले 2 ग्रुप। सेल वॉल आहे यांच्यामध्ये, पण एक आहे ऑटोट्रॉपिक, एक आहे हेट्रोट्रॉपिक किंवा सॅप्रोफाइट्स म्हटलं तरी चालेल। फंगी ही अशा प्रकारची दिसते, सडणाऱ्या वस्तूंवर, डिकेइंग ऑर्गॅनिक मॅटरवर ही ग्रो करते। आणि नेक्स्ट आहे किंगडम प्लांटिंग, तो की आपण आपल्या आजूबाजूला पाहतो। लास्ट
ज्याच्यात सेल वॉल नाही असे किंगडम ॲनिमेलिया, ज्यांचे मेंबर आपण पण आहे, आणि सगळ्याच प्रकारचे प्राणी आले त्याच्यामध्ये. हे जे क्लासिफिकेशन होतं हे आपल्याला दिलं होतं यांनी, रॉबर्ट वेटेकरने. हे लिव्हिंग ऑर्गॅनिझमचं क्लासिफिकेशन आहे. प्लांटला स्टडी करायच्या आधी लिव्हिंग ऑर्गॅनिझमला कसं क्लासिफाय करतात हे इंट्रोडक्शन पार्टमध्ये आहे, आणि आता याच्यामधला हा जो किंगडम प्लांटी आहे हा डिटेलमध्ये आपण शिकणार आहे. कोणता किंगडम? किंगडम ॲनिमेलिया आपण पाहू क्लास 10th मध्ये. क्लासिफिकेशन ऑफ ॲनिमल नावाचा लेसन आहे. आता आपण शिकू क्लासिफिकेशन ऑफ प्लांट. याच्यामध्ये किंगडम पूर्ण समजू. त्याच्या आधी पाहू की प्लांटमध्ये असे कोणते कोणते कॉमन कॅरेक्टर्स दिसतात, असे काही खास फॅक्टर जे प्रत्येक प्लांटमध्ये तुम्हाला प्रेझेंट आहेत असं दिसून येते. नंबर 1, याला जी याची सेल वॉल असते प्लांट सेलची, ही जी आता बाहेर निघेल तुम्ही पाहू शकता, ही जी सेल वॉल आहे प्रत्येक प्लांट सेलची सेल वॉल ही सेल्युलोजने बनलेली असते, जे की एक कार्बोहायड्रेट आहे. असे कार्बोहायड्रेट असू शकतात सेल्युलोज, लॅक्टोज, फ्रुक्टोज, ग्लुकोज एक्सेट्रा. तर सेल्युलोज नावाच्या कार्बोहायड्रेटने बनलेली असते सेलची सेल वॉल. पहिलं कॉमन कॅरेक्टर जवळजवळ प्रत्येक प्लांटमध्ये दिसेल. दुसरं हिडन सिक्रेट आहे, याच्याकडे प्रेझेंट असतो क्लोरोफिल. त्या छोट्या छोट्या ज्या सेल दिसत आहेत त्या आहेत क्लोरोफिल. त्याला जर मोठं करून झूम करून पाहिलं तर ते असं काहीसं स्ट्रक्चर दिसते. दिस इज द क्लोरोफिल. हेच ते हिडन सिक्रेट आहे जे आपल्या सराउंडिंगला हिरवेगारपणा आणून देतो. लक्ष द्या. दिस इज द हिडन सिक्रेट ऑफ किंगडम प्लांटी विच इम्पार्ट्स ग्रीन फ्रेशनेस टू अवर सराउंडिंग. आपल्या सभोवताली जो हिरवेगारपणा अवेलेबल होतो तो कोणामुळे? क्लोरोफिलमुळे. एक अजून एक महत्वाचा पॉइंट पण लक्षात ठेवायचा की काही जे डेकोरेटिव्ह प्लांट्स असतात जे जनरली आपण घरात सजावटीसाठी वापरतो, काही गार्डनमध्ये लावल्या जातात सजावटीसाठी, अशा झाडांना काही सिलेक्टेड प्लांटचे जे लीव्ज असतात ते तुम्हाला वेगवेगळ्या रंगाचे पण दिसतात. हे वेगवेगळे रंग आणण्याचं काम करत असते पिगमेंट. जर त्या प्लांटच्या सेलमध्ये व्हेरियस पिगमेंट्स प्रेझेंट असतील अलग अलग रंगांच्या, तर त्या पानांना वेगवेगळे रंग सुद्धा मिळतात. समजलं? हा झाला आपला क्लोरोफिल कॉमन कॅरेक्टर्स. आता हे जे प्लांट्स असतात हे स्वतःचं अन्न स्वतः तयार करतात, स्वतःसाठी सुद्धा आणि बाकीच्या लिव्हिंग ऑर्गॅनिझमसाठी सुद्धा. क्लिअर? आपण पाहत होतो की प्लांट स्वतःसाठी अन्न तयार करतात आणि बाकीच्यांसाठी सुद्धा अन्न तयार करतात. कशी ही प्रक्रिया होते पहा. ही प्रोसेसला आपण नाव देतो फोटोसिंथेसिस. प्लांट आपल्यासाठी फूड बनवतो, याला म्हणतात सिंथेसिस ऑफ फूड. जे तुम्हाला जी दिसत आहेत हे प्लांटनं बनवलेले ग्लुकोज मॉलिक्यूल आहेत. कसं बनवतो? तर त्याच्यासाठी त्याला झाडाला जमिनीतून रूट्सच्या मदतीनं पाणी आणि मिनरल्स तो वर लिफ्ट करतो, हवेतून घेतो CO2 आणि मग सनलाईट. ह्या सगळ्या गोष्टी जेव्हा त्याला भेटतात तेव्हा तो एक प्रोसेस करतो, प्रोसेसचं नाव फोटोसिंथेसिस, आणि बनवतो एनर्जी. स्वतःच्या ग्रोथसाठी ती एनर्जी तो वापरतो आणि शिल्लक झालेली एनर्जी काही पार्ट्समध्ये स्टोअर करतो. काही झाडं आपल्या लीफमध्ये स्टोअर करतात, काही स्टेममध्ये, काही रूट्समध्ये, काही फ्रूट्समध्ये, काही फ्लावर्समध्ये. समजलं? व्हेरियस पार्ट्समध्ये तो एनर्जी स्टोअर करतो. मग वेगवेगळे प्राणी ॲनिमल यांना कन्झ्युम करतात आणि एनर्जी मिळवण्याचा प्रयत्न करतात. क्लिअर? ही जी आहे प्रोसेस, याच्या मदतीनं प्लांट सर्वात मोठा सोर्स बनतो फूडचा बाकीच्या ऑर्गॅनिझमसाठी. सो प्लांट इज द मेन सोर्स ऑफ फूड फॉर अदर ऑर्गॅनिझम्स. इथपर्यंत टॉपिक समजला? हे काही खासियत पाहिली आपण प्लांटची. आता प्लांटचं क्लासिफिकेशन सुरू होत आहे. बरं, क्लासिफिकेशन करण्यासाठी काहीतरी आधार असला पाहिजे. उदाहरणार्थ, जर 10 झाडं आहेत माझ्याकडे आणि मी पाहिलं काही झाडांना फुलं येतात काहींना येत नाहीत, तर फुलं येतात की नाही हा झाला आधार. त्याच्या बेसिसवर मी बनवले 2 ग्रुप. फुलं येणाऱ्यांना ठेवलं फ्लावरिंग ग्रुपमध्ये, फुलं न येणाऱ्यांना ठेवलं नॉन फ्लावरिंग ग्रुपमध्ये. तर आधार बनवलं कोणाला? फुलाला. दॅट इज द क्रायटेरिया. मग प्लांटला क्लासिफाय करताना काही क्रायटेरिया बनवले आहेत सायंटिस्टने, ते जरा समजून घेऊ. पहिला क्रायटेरिया हा की त्याच्यामध्ये स्पेशल टाईप ऑफ टिश्यू दिसतात का. मग स्पेशल टिश्यू काय काम करतात? तर झाडामध्ये 2 स्पेशल टाईपच्या टिश्यू असतात. एक झाडाला जमिनीतून वर त्याला पाणी पोहोचवण्याचं काम करते, आणि एक त्यानं बनवलेलं अन्न पदार्थ जे पानांमध्ये बनेल फोटोसिंथेसिसमुळे ते त्या प्लांटच्या पूर्ण बॉडीमध्ये फिरवण्याचं काम करते. म्हणजे एक सप्लाय करते वॉटर आणि एक सप्लाय करते फूड. अशा स्पेशल टिश्यू आहेत की नाही हे पहिले पाहायचं.
सो फर्स्ट क्रायटेरिया काय की त्याच्यामध्ये टिश्यू आहेत का ट्रान्सपोर्ट करण्यासाठी, काय काय फूड अँड. सो फर्स्ट क्रायटेरिया फॉर क्लासिफिकेशन इज द प्रेझेन्स ऑर ॲब्सेन्स ऑफ स्पेशल टिश्यूज लाईक पाण्याला सप्लाय करणारी झायलम आणि फूडला सप्लाय करणारी फ्लोएम. द टिश्यू फॉर वॉटर ट्रान्सपोर्ट झायलम अँड फॉर फूड फ्लोएम. पहिले झायलमचं काम समजू. असं हे पाण्याला वर ऍब्झॉर्ब करते बरोबर, आणि हे पाणी मग हळूहळू प्लांटच्या पूर्ण बॉडीमध्ये पोहोचवल्या जाते. याला म्हणतात झायलम, जी ट्रान्सपोर्ट करते वॉटर. अशी टिश्यू त्याच्यात आहे की नाही हे पहिले पाहिल्या जाते. असेल तर वेगळा ग्रुप, नसेल तर वेगळा ग्रुप. नंबर 2 फूडला सप्लाय करणारी फ्लोएम. आता ह्या प्लांटच्या लिव्हने अलग अलग ठिकाणी ग्लुकोजचे मॉलिक्यूल बनवले. ते ग्लुकोजचे मॉलिक्यूल फ्लो केले आणि पूर्ण प्लांटच्या बॉडीपर्यंत पोहोचवले. ते काम केलं फ्लोएमने. तर पहिला क्रायटेरिया आहे की तिथं स्पेशल टाईप ऑफ टिश्यूज आहेत की नाही. पाण्यासाठी झायलम, फूडसाठी फ्लोएम हे तपासतात. याच्यानंतर आपण काय पाहतो की त्याचे तुम्हाला वेगवेगळे पार्ट्स दिसतात का, जसं की प्रेझेन्स ऑफ डिस्टंट प्लांट पार्ट्स. तर प्लांटला पार्ट कोणते कोणते असू शकतात, तसे तर खूप असतात. डिटेलमध्ये न जाता जर 3 बद्दल बोललो तर रूट, स्टेम अँड लिव्स बरोबर. असे वेगवेगळे पार्ट्स तुम्हाला दिसतात का, प्रेझेन्स ऑफ डिस्टंट प्लांट पार्ट्स तिथं आहे का, जसं की रूट्स, स्टेम अँड लिव्स. डायग्राम मध्ये समजण्याचा प्रयत्न करू. खालचा आहे रूट्स, हा पार्ट स्टेम आणि वरचा पार्ट लिव्स. तर पहिला क्रायटेरिया होता प्रेझेन्स ऑफ स्पेशल टिश्यूज झायलम अँड फ्लोएम. दुसरा होता की त्याला डिस्टंट पार्ट्स आहेत का, जसं की रूट, स्टेम अँड लिव्ह. तिसरा पॉइंट पाहिला जातो की त्याच्यामध्ये सीड्स आहेत की नाहीत. थर्ड फॅक्टर और कॅरेक्टर इज प्रेझेन्स और ॲब्सेन्स ऑफ सीड्स. आहेत की नाहीत. नाहीत तर मग तो विषय संपला. तो असतील तर मग पाहायचं की ते कवर्ड आहेत की उघडे आहेत. इफ प्रेझेंट, इफ सीड्स आर प्रेझेंट दे नेकेड और कवर्ड. फळाच्या आतमध्ये झाकलेले असतील तर कवर्ड म्हणतात, आणि ते उघडे असतील, फळाच्या आतमध्ये नसतील तर देन दे आर नेकेड. पहिले तर पाहायचं की सीड आहेत की नाही. मग असतील तर पुढे 2 पॉइंट पाहायचे आहेत, कवर्ड की. मग कवर्ड वाल्यामध्ये अजून पुढे पाहायला जाते की त्या एका सीडचे 2 भाग होतात का. नंबर ऑफ कॉटलिडॉन्स विद इन द सीड. त्याचे जर असे 2 हिस्से होत असतील, सीडला मधातून ब्रेक केल्याने 2 पार्ट बनले, तर यांना म्हणतात 2 कॉटलिडॉन्स किंवा डायकॉट्स. आणि होतच नसतील 2 भाग तर मोनोकॉटलिडॉन्स किंवा मोनोकॉट. 1 कॉटलिडॉन पण म्हणतात, मोनोकॉटलिडॉन्स पण म्हणतात, किंवा सिम्पली मोनोकॉट. क्लिअर. हे सगळे कॅरेक्टर पाहून बॉटनिस्ट आयक्लरने 1883 मध्ये प्लांटच्या किंगडमला वेगवेगळ्या ग्रुपमध्ये डिवाइड केलं. आणि ह्या ग्रुप आणि सब ग्रुप मधल्या डिव्हिजनलाच क्लासिफिकेशन म्हणतात, ग्रुपिंग अँड सब ग्रुपिंग. यांनी काय केलं, प्लांट किंगडम क्लासिफाय करून दिला 2 मेजर ग्रुपमध्ये. पहिला क्रिप्टो आणि दुसरा फॅनेरो. क्रिप्टो म्हणजे हिडन, गॅम्स म्हणजे रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन. रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन ज्याच्यात हिडन असतो ते क्रिप्टोगॅम्स, आणि रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन ज्याच्यात व्हिजिबल असतो ते फॅनेरोगॅम्स. मग झाडाचं रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन काय, तर फ्लावरला मानल्या जाते झाडाचं रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन. अशा केसमध्ये ते फ्लावर नसतातच किंवा ते हिडन असतात, आणि इथं रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन म्हणजे फ्लावर आपल्याला दिसून येतो. सरळ सरळ एक कॅरेक्टर किंवा एक फॅक्ट असा आहे, फ्लावर आहेत की नाहीत. फ्लावरला ट्रीट करतो आपण ॲज अ रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन. तर ठीक आहे, किती ग्रुप बनतात, 2. आता येऊ आपण त्यातल्या क्रिप्टोगॅमला समजण्यासाठी. क्रिप्टोगॅम पुढे जाऊन 3 पार्टमध्ये डिवाइड होतो, थॅलोफायटा, ब्रायोफायटा, टेरिडोफायटा. थॅलोचा शब्दशः अर्थ थॅलस होतो, जो की आपण आज आता शिकणार आहे. फायटा म्हणजे प्लांट, भाषेतून तो शब्द घेतलेला आहे. तर आता क्रिप्टोगॅम्सचे 3 ग्रुप आपण पुढे जाऊन एक एक व्यवस्थित डिटेलमध्ये शिकणार आहे. मग क्रिप्टोगॅम्स मध्ये 3 सब ग्रुप बनले. पहा, मेन ग्रुप 2 क्रिप्टो आणि फॅनेरो. मग क्रिप्टो मध्ये 3 सब ग्रुप, थॅलोफायटा, ब्रायोफायटा, टेरिडोफायटा. सिमिलरली फॅनेरो मध्ये 2 ग्रुप, अँजिओस्पर्म, जिम्नोस्पर्म. पहिला आहे जिम्नोस्पर्म, ज्याच्यात बिया उघड्या असतात, सीड्स आर नेकेड. आणि मग अँजिओस्पर्म, सीड्स आर कवर्ड, म्हणजे फळाच्या आतमध्ये बिया आहे, इथं बिया उघड्याच आहेत, फळ नाही आहे असं आपण म्हणू शकतो.
त्याच्यात त्या कव्हर्ड मध्ये मग पुढे जाऊन एक अजून गोष्ट पाहायची, त्याचे दोन हिस्से होतात की नाही. मग होत असतील तर डायकॉट, नसेल होत तर मोनोकॉट. नसेल होत तर मोनोकॉट, होत असेल तर याला 1 कॉटलीडॉन्स पण म्हणतात, याला 2 कॉटलीडॉन्स पण म्हणतात. समजलं. हे क्लासिफिकेशन केलं होतं आयक्लरने. वर्ष होतं 1883. आज आपण सुरुवात करू क्रिप्टोला. चला पाहू आता क्रिप्टो. ठीक आहे, हे झालं सगळं. क्रिप्टोगॅम्स, दीज आर नॉन फ्लावरिंग नॉन सीड बिअरिंग प्लांट्स. खासियत पहिली, नॉन फ्लावरिंग, फुलं येत नाहीत. नॉन सीड बिअरिंग, यांच्यात बिया पण नसतात, असे हे प्लांट. आता आपण पहा, एकदा मी तुम्हाला रिपीट एक पॉइंट सांगायचा माझा सुटला, तो सांगून देतो. क्रिप्टोगॅम्सचे जे मी पॉइंट्स आता तुमच्याशी डिस्कस करणार आहे, ते सगळे पॉइंट तुम्ही इथे, इथे आणि इथं लिहू शकता, कारण क्रिप्टोलाच शिकत आहे आपण. एक्झाममध्ये आपलं एक्सप्लेनेशन जेव्हा आपण देतो, समजा आता प्रत्येकाचे मी 7-8 पॉईंट तुम्हाला शिकवेल, पण काय होते कधी कधी ते वेळेवर आपल्याला आठवत नाही. तर क्रिप्टोगॅमचे पॉईंट इथं लिहिले तर चालतात, इथं लिहिले तर चालतात, इथं लिहिले तर चालतात. कारण पहा नाही, तिघही तर क्रिप्टोगॅम मध्येच आहेत ना, तर लक्ष दे जाता. क्रिप्टो, चला पाहू त्याची परत स्पेशालिटी. नॉन फ्लावरिंग, फुलं येत नाहीत. नॉन सीड बिअरिंग, बिया सुद्धा याच्यात दिसत नाही. नेक्स्ट, रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन्स आर हिडन. रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन म्हणजे काय, तर त्या झाडाला आपण फुलाला मानतो, त्याचं रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन ते असते ॲब्सेंट अशा प्रकारच्या फायलममध्ये, म्हणजे अशा प्रकारच्या क्रिप्टोगॅम्समध्ये. म्हणून ह्या हिडन शब्दानं शब्द लागला तो कोणता, क्रिप्टो. क्रिप्टोचा अर्थ हिडन, गॅमचा अर्थ रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन, जे की फुल असते. त्यातला पहिला क्लासचा सब क्लास सुरू झाला थॅलोफायटा. शब्दाचा अर्थ सांगून देतो पहिले. थॅलोफायटा शब्द आलेला आहे थॅलस आणि फायटावरून. थॅलसचा अर्थ थीन, खूप बारीक, आणि फायटाचा अर्थ प्लांट. तर असे 3 प्लांट आपण डिस्कस करणार आहे थॅलोफायटा ग्रुपमध्ये. पहिला पॉइंट, हे जे प्लांट्स असतात या ग्रुपमध्ये येणारे, हे मेनली पाण्यामध्ये ग्रो करतात. यांची वाढ ही पाण्यामध्ये होते. पाणी 2 प्रकारचं असू शकते. फ्रेश वॉटर, जनरली जे पिण्यासाठी आपण वापरतो, नदीचं, तलावाचं पाणी असू शकते, बरोबर, लेक अँड रिव्हरचं, किंवा सलाईन वॉटर. सलाईन वॉटरमध्येही 2 प्रकार असतात, हे लक्षात ठेवण्यासारखं आहे. जर पाण्यामध्ये सॉल्ट ॲड केलं तर सॉल्टेड वॉटर जे आहे त्याला सलाईन वॉटर म्हणतात, आणि समुद्राच्या पाण्यात ते नॅचरलीच मिळते, त्याच्यामुळे समुद्राच्या पाण्याला, खाऱ्या पाण्याला आपण सलाईन वॉटर म्हणू शकतो. बाकी सलाईन वॉटर मेडिसिनल यूज पण असतो. जे पाणी डॉक्टर जेव्हा आपल्याला सलाईनच्या मदतीनं पोचवतो, त्याच्यातही काही केसेसमध्ये ते सलाईन वॉटर असते, NaCl किंवा काही सॉल्ट्स त्यात मिक्स केलेले असतात. ठीक आहे, जाऊ पुढे. These plant mainly grow in water that may be fresh or saline water. फ्रेश वॉटर तुम्हाला मिळतात असे पॉन्ड्स, छोटे मोठे तलाव. हे सी वॉटर खास करून सलाईन वॉटरसाठी आपण इंडिकेट करू शकतो. आता पहा, थॅलोफायटाच्या बाबतीत एक महत्त्वाचा मुद्दा. थॅलोफायटा ग्रुपमध्ये जे पार्ट्स असतात प्लांटचे, जसे की प्लांटला पार्ट कोणते कोणते, तर भरपूर आहेत, तर डिटेलमध्ये न जाऊ, 3 पाहू. रूट, स्टेम अँड लीव्स. थॅलोफायटा ग्रुपमध्ये हे जे झाडाचे पार्ट्स असतात 3, हे आपण वेगवेगळे पाहू शकत नाही. जसं ह्या इमेजमध्ये तुम्ही स्पष्ट पाहू शकता, रूट्स कोणते, स्टेम कोणते आणि लीव्स कोणते, असे सेपरेट तुम्हाला दिसत नाही त्याच्यामध्ये. दीज प्लांट ग्रो मेनली इन वॉटर, हा पहिला पॉईंट झाला होता, फ्रेश अँड सलाईन वॉटर. सेकंड आपण पॉईंट काय पाहिला, की जे पार्ट्स असतात प्लांटचे, रूट, स्टेम, लीव्स, हे नॉन डिफरन्शिएटेड असतात, म्हणजे आपण सेपरेटली नाही सांगू शकत की हे रूट आहे, हे प्लांटचं स्टेम आहे आणि हे त्याचं लीव्ह आहे. पार्ट्स त्याचे डिफरन्शिएट केल्या जाऊ शकत नाही, स्पष्टपणे सांगता येत नाही. हा दुसरा एक थॅलोफायटा ग्रुपचा एक पॉईंट. थॅलस खूप थिन, पातळ असतात, हा शब्दशः अर्थ. यांच्यामध्ये क्लोरोफिल प्रेझेंट असतो. तर ज्याच्यात क्लोरोफिल प्रेझेंट तो फोटोसिंथेसिस करेल. फोटोसिंथेसिस करेल म्हणजे स्वतःची एनर्जी स्वतःच बनवेल. यांना ऑटोट्रॉपिक म्हणतात. दे मेक देअर ओन फूड बाय फोटोसिंथेसिस ॲज दे कंटेन क्लोरोफिल अँड दस दिस प्लांट्स आर ऑटोट्रॉप्स. याच्यात असते क्लोरोफिल म्हणून करू शकतात फोटोसिंथेसिस, म्हणून स्वतःची एनर्जी स्वतः बनवू शकतात. हेन्स दे आर कॉल्ड ॲज ऑटोट्रॉप्स. समजलं, पुढे जाऊ. दिस ग्रुप इज कॉल्ड ॲल्गी. ह्या थॅलोफायटा ग्रुपलाच एक नाव आहे, काय? आता ही ॲल्गी सुद्धा 2 पार्ट मध्ये डिवाइड होते. म्हणजे ॲल्गीचे 2 प्रकार, युनिसेल्युलर अँड मल्टीसेल्युलर. युनिसेल्युलर मध्ये खूप छोटीवाली ॲल्गी येते, मायक्रोस्कोपिक, अतिशय लहान, सूक्ष्म.
आणि दुसरा येतो युनिसेल्युलर नंतर मल्टीसेल्युलर, बिग किंवा मॅक्रोस्कोपिक. मॅक्रो म्हणजे थोडा मोठा आहे, मायक्रो म्हणजे अति सूक्ष्म, मल्टीसेल्युलर मध्ये येते बिग. तर पहा ह्या ग्रुपला म्हणतात ॲल्गी. त्याच्यातही मग दोन प्रकार असतात, एक युनिसेल्युलर अतिशय लहान, एक मल्टीसेल्युलर कंपॅरेटिव्हली थोडी मोठी. समजलं इथपर्यंत? यांची जी बॉडी असते, ह्या इमेजला पाहून तुम्हाला समजत असेल जेली सारखं स्ट्रक्चर आहे. यांची बॉडी असते सॉफ्ट, फायबर लाईक. एक नेक्स्ट कॅरेक्टर या ग्रुपचं, बॉडी इज सॉफ्ट अँड फायबर लाईक. एक्झाम्पल्स ऑफ थॅलोफायटा. कोणताही फायलम लिहिताना एक्झाम्पल खूप महत्वाचे. पहिला स्पायरोगायरा, त्याच्यात जे क्लोरोफिल असते ना ते स्पायरल शेप मध्ये असल्यामुळे त्याला नाव पडलं स्पायरोगायरा. नेक्स्ट वन इज युलोथ्रिक्स, हे सेकंड एक्झाम्पल. तिसरं एक्झाम्पल अल्वा, हे एक्झाम्पल त्यांची इमेज. फोर्थ वन इज सार्गॅझम, फिफ्थ वन इज कॅरा. एक्झाम्पल्स लक्षात राहतील का? ॲल्गीचे प्रकार आतापर्यंत पाहिले एक्झाम्पल 5. पहिलं एक्झाम्पल होतं स्पायरोगायरा, दुसरं युलोथ्रिक्स, देन अल्वा, देन सार्गॅझम, देन कॅरा. 4-5 झाले. आता एक अतिशय महत्वाचा पॉइंट, काही ईस्ट अँड मोल्ड्स म्हणजे फंगसचे प्रकार, सम व्हेरियस टाइप्स ऑफ फंगी लाईक ईस्ट अँड मोल्ड्स, हे सुद्धा प्लांट नसूनही ह्याच ग्रुपमध्ये ठेवल्या जातात. कोणत्या? थॅलोफायटा. ईस्ट आहे ही, हे आहे एक मोल्ड पेनिसिलियम, ज्याचा औषधांमध्ये वापर करतात. याचा वापर मेडिसिन मध्ये होतो, पॅरासिटामॉल टॅबलेट जी आपण पाहत होती. सेकंड वन ॲस्परजिलस, अगेन याचाही यूज मेडिकेशन मध्ये करतात, मेडिसिनल युजेस आहेत याचे. समजत आहे? आपण अशा प्रकारे संपवला कोणता ग्रुप? थॅलोफायटा. एक या तिघांविषयी महत्वाची इन्फॉर्मेशन, यांच्यामध्ये क्लोरोफिल नसते पण तरी सुद्धा ते थॅलोफायटा ग्रुपमध्ये ठेवल्या जातात. हे हायर क्लासेसमध्ये दिल्या गेलेलं आहे आता की का असं केलं असेल. पॉईंट समजला? ते काही सिमिलॅरिटी शो करतात त्या प्लांट सोबत, म्हणून त्या ग्रुपचा मेंबर आहे. आता आपण स्टार्ट केलं थॅलोफायटा. सर्वात पहिला पॉईंट आपण थॅलोफायटाचा काय डिस्कस केला की नंबर 1 हे थीन असतात, ते त्याच्या नावावरच तुम्हाला समजलं. काय डिस्कस केला आपण? सर्वात पहिला थॅलोफायटाचा पॉईंट, दे मेनली ग्रो इन वॉटर, फ्रेश अँड सलाईन. त्यांची बॉडी नॉन डिफरन्शिएटेड असते, स्टीम, रूट, लीफ अशा पार्टमध्ये. मग आपण त्याच्यानंतर पाहिलं की त्यांना एक आणखी नाव पडलं ॲल्गी. त्याच्यात पाहिलं की काही असतात युनिसेल्युलर लहान, काही असतात मल्टीसेल्युलर मोठे, बरोबर. मग पाहिले आपण त्याचे एक्झाम्पल, पहिला स्पायरोगायरा, युलोथ्रिक्स, अल्वा, सार्गॅझम अँड लास्ट वन इज कॅरा. आणि त्याच्यानंतर आपण पाहिलं की काही ईस्ट अँड मोल्ड सुद्धा फंगसचे प्रकार याच्यात येतात. त्याच्यात क्लोरोफिल तर नसते पण तरी सुद्धा ते थॅलोफायटा ग्रुपचे मेंबर आहेत. पेनिसिलियम, ॲस्परजिलस अँड ईस्ट. अशा प्रकारे आपला टॉपिक संपला. आता नेक्स्ट आपण शिकू ब्रायोफायटा.